स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। तर आता 6 वाजलेत। आज बाबांकडे आलो तो पूजेला। तर आता पहिला तर बाबांना उदबत्ती वगैरे लावतो आणि मग गरम पाणी वगैरे आणायचं आणि फुलं आणायचं रोजच्या प्रमाणे। तर नंतर मग अभिषेक चालू करायचं। तर आता चालू करतोय। तर आता उदबत्ती लावून आलोय। आता ह्याला भार बांधायचं। आता जॉनाला कसं करताय बघा, तो बसतच नाही। ह्याला थोडं फिरून आणतो आणि मग बाबांचं वस्त्र वगैरे आणायला जायचं आहे। चला ह्याला बांधलोय। तर आता जायचं आतमध्ये, बाबांचे वस्त्र वगैरे आणायचे। तर आता बाबांचे वस्त्र आणून ठेवलोय। ह्याचे बाबांचे वस्त्र आहेत आणि आता गरम पाणी आणायला जायचं आहे। गरम पाणी आणून मग नंतर अभिषेक चालू करतो। तर पहिलं तर आता गरम पाणी आणू जाऊ। गरम पाणी सगळं बऱ्याच झालेलं आहे। तर आता बाबांना एक हार आणि फुलं आणायला आलो आणि गंध ओवाळायचं चाललं आहे, चंदन हे बघा। तर आता फुलं वगैरे घेऊन गरम पाणी वगैरे घेऊन जाऊ मग आता बाबांकडं। तर पाणी वगैरे सगळं आणायचं झालेलं आहे। तर आता चालू करतो आता अभिषेक। बाबांचे वस्त्र वगैरे काढलो तर चालू करतो आता अभिषेक। तर आता पूजा कंप्लीट झालेली आहे। तर आता पूर्ण डिझाईन वगैरे काढायचं आहे आपल्याला। बाबांना वस्त्र वगैरे सगळं घालायचं झालं आहे आणि प्रभाळ पण लावायचं आहे आणि फुलं पण कट करायचं चाललं आहे। आता बघूया काय काढायचं डिझाईन, ते डिझाईन काढायचं आहे। आता काढतो डिझाईन। प्रभाळ वगैरे पूर्ण लावायचं झालं आहे। आता डिझाईन वगैरे खाली काढायचं चाललं आहे। आता पूर्ण डिझाईन वगैरे काढण्यासाठी फुलं जे कट केलं होतं ते सगळं घातलं होतं पादुकांवरती। तर हे झाल्यावर आता सगळं झाडून आरती वगैरे करून घ्यायचं आहे। तर पूर्ण डिझाईन वगैरे काढायचं झालेलं आहे। आता पूर्ण झाडून घेतो आहे। आता आरती करून घ्यायचं आपल्याला। आरती तयारी पण चालली आहे तिथं। तर पहिलं तर आता धूपसाठी कोळसा आणायला जायचं आहे। तर पहिला कोळसा आणू। आरती कंप्लीट झालेली आहे। आपलं धूप वगैरे सगळं घातलंय आणि डिझाईन वगैरे असं झालंय बघा आज। आणि बाबांचे वस्त्र। तर आता जायचं आहे आपल्याला। तर आरती वगैरे झालंय। आता नाश्ता करायला जाऊ आतमध्ये। तर आता नाश्ता वगैरे करून येऊन रूममध्ये बसलोय। तर सकाळी गर्दी नव्हती, आज कमीच होती गर्दी। आणि बाकीचं आता क्लिप दाखवतो तुम्हाला थोडं छोटंसं, म्हणजे कसं सजावट वगैरे झालं होतं आज महाराजांना। आणि मग बाकीचं आता दुपारी कपडे पण आणायला जायचं आहे आपल्याला। तर दुपारी कपडे वगैरे आणायला जातो आणि मग बाकीचं संध्याकाळी दाखवतो तुम्हाला अजून काय काय करायचं आहे ते। तर आता आवाज येत असेल तुम्हाला, नैवेद्य महाराजांचं नैवेद्य आरती चालू आहे। तर बाहेरच्या साईडला जे जे बघतो ते त्यांनी सगळे मंदिरात गेले आता आरतीसाठी। पाहू शकता कोणीच नाही आहे बाहेर। तर आता महाराजांचं नैवेद्य आरती चालू आहे, 12ला असतो रोज। आणि याच्यानंतर मग महाप्रसाद चालू होतो। रोजच चालू असतो महाप्रसाद, सकाळी संध्याकाळी।